योद्धे अनवाणी उतरले आंदोलनात 76-83 योद्धे काय कोणाबद्दल शब्द बिचारे कसे चालले असतील आंदोलनात। आजच्या 2-3 दिवसावर आपण महाराजांनी बोललो होतो। आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही। आधी लावणलावी करतायत जाती जाणतीमुळे ते निर्माण व्हावं। 4 वेळा मुख्यमंत्री असताना केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली, 52% पुढे नाही गेले, मागणी केली। आता करतायत म्हणतात आता काही राज्य सरकारने जावं आणि 52% पुढे वाढून घ्यावं। 4 वेळा मुख्यमंत्री होते, मराठा मुख्यमंत्री होते, का नाही केलं? ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे, तुम्ही चालत येतात आणि पेटवता लोकांची म्हणा। का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढला की महाराष्ट्र शांत व्हा, जातीचं राजकारण नको, पुतळा पडला चला आपण एकत्र यापेक्षा चांगला देखणा पुतळा तयार करूया बोलला असता तुमची कीर्ती वाढली असती हो। शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे। मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळताय। वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाही। आता मराठी घुसलात ना ज्यांना कोणाला घेऊन मला माहिती आहे। माझं पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट सेपरेट आहे। कोणाला घेऊन कोणाला आहे। एक मला फोन आला सुरुवातीला जिरांगेचं आंदोलन चालू झालं, फोन आला पहिल्यापासून शिवाय चांगल्या सरी नाही बोल मला काय नाही तुम्ही विरोध देत बोलला आणि मग शिवाय चालू मी बर तुझा घरचा ऍड्रेस देऊन येतो रात्री तुझ्या घरी देतो शिवाय माझ्या घरचा ठेवला आमच्या पीएनं गेला बोलला याचा ऍड्रेस काढ आणि पोलिसांना कंप्लेंट। कोण निघावा? शरद पवारांचा कार्यक्रम चव्हाण। हे खेळ का खेळतात? शिवायवर मला काय होणार नाही। त्याचा ऍड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना। हे खेळ आमचे वरिष्ठ करतात। छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानीमणी पवार यांच्या असायला हवं। आमच्या सरकारने सांगायला नाही थांबा वाद नको बसूया आपण चला पुढचा पळत बसूया मी तुम्हाला चांगला ऍड्रेस देतो या ओळखीचा जुना बोला कोण नाही करणार आहे। पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काळी घेऊन फिरायचं याला कोण म्हणणार नाही। या महाराष्ट्रात स्थान नाही। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण उद्धव ठाकरे काँग्रेस शरद पवार काय वाटत नाही। दुसऱ्याने तर सोडले हो पत्रकार कोणतं। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।